न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये JD11 खांडीचा पाडा अर्थातच जयदादा धस पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात पंचांचा हिरवा कंदील गणेश गायकर यांचा प्ले असा इशारा. पहिलाच बॉल आडव्या पॅटनं कडवा प्रहार. दीपक है तो उजाला मिलेगा. षटकार. चांगलं संगीत डीजे तुषार आणि कौतुक आपण करू. साक्षण टीम जवळ मैदानाच्या धावपलकावर धावसंख्या 6. या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे प्रत्येकाचं नाव घेणं फार गरजेचं असतं. 6 धावा धावपलकावर आहेत. पहिल्या चेंडूवर दीपकचं आक्रमण. गोलंदाज विलासला पाहतोय. 3 षटकांची लढत. इथे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवला लॉंग आपला क्षेत्ररक्षक बनल दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. सिक्सर. इथे येतोय का ते पाहायचं आता. रविदादा शिंदे यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. डॉक्टर गोलंदाज सय्यर. तिसरा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिलाय. चेंडू डॉट. त्याचबरोबर सतीशदादा शिंदे त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री संतोष मामा भोईर उद्योजक नवीन वडवली बदलापूर हे सर्वच उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. धावपलकावर धावसंख्या 12 ऑन द बोर्ड. 12 धावा. क्रिकेटचा महासंग्राम. ओव्हर शॉट गॅप मध्ये चेंडू डीप फाईन गेला. दन 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 करत सीमा पार. चौकार. तुषार अँड टीम अक्षरा जाव्या मैदानाच्या धावपलकावर धावसंख्या 18. जबरदस्त 16 धावा आहेत धावपलकावर. 5 चेंडूचा खेळ त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. धावपलकावर धावसंख्या 16. क्रिकेटचा थरार जय भवानी स्पोर्ट खाटेघरचं हे दमदार आयोजन. स्वर्गीय विराज स्मृती चषक बहुमान मुरबाड तालुक्यामध्ये नेहमीच मिळवणारं हे क्रीडांगण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लांब 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 दूर 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 आणि निघेल दूर. सिक्सर. षटकार. लाईट्स अँड सायली मोरे अँड टीम. खास करून इंस्टावर खूप फेमस असणारं नाव आहे सायली मोरे. तुम्ही कधी सर्च करा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित आहेत. मॅनेजर ही पदवी कमी जणांना मिळत असते. बरोबर ना रोनक. आपले मॅनेजर गोविंद कामत तसे मॅनेजर आहेत. सायली मोरे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. धावपलकावर धावसंख्या 22. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संदीप डीजे तुषारला. डॉक्टर रवींद्र शिंदे साहेब रुपेश दादा खाटेकर यांच्या शुभ हस्ते रवींद्र दादा यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो.
आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौका. सतीशदादा शिंदे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करतो मी जगदीश भाग्यवंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान करायचा. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग आणि तितकाच सुंदर असा नृत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. खास करून भरपूर लांबचा प्रवास त्यांनी केलेला आणि भरपूर लांबचा प्रवास त्यांना अजून करायचं. दाबालकावर धावसंख्या 26-26. फुलटॉस आडव्या बॅटने फटका खेळलाय JD11. जयदादा धस यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, दीपीर बिराडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 28. पंकज फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फॉलो मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिला. न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरुद्ध JD11. हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. किती क्रीडा प्रेक्षक वर्ग, नवीन ग्राउंड आहे आणि नवीन ग्राउंडवर देखील अनेक प्रेक्षक वर्ग उपस्थित होतात. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. 29 धावा, गोलंदाज पंकज. पंकजचा बॉल, वडा शॉट, डीप ॲक्सला कव्हरला चेंडू व तिथे क्षेत्ररक्षण आपलातून एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाटलं काही जणांना चौकार गेला असेल, आपली सुरुवात झाली, आपलं काम आहे ते आपल्याला करायचं, लगेच ते जागेवरून उठलेत, परंतु तिथे बॉल अडवला, हे सर्वात महत्वाचं. संघाची धावसंख्या धावफलकावर 31. 31 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर पंकज. फुलटॉस आणि जाईल डीप फाईन लेगला, सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दहाड आणि फोडला पहाड, षटकार. आणि थँक्यू टीम साक्षी अँड कंपनी. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 37 या धावफलकावर. या षटकामध्ये आतिषबाजी, मैदानामध्ये षटकार चौकारांची. दीपक ऑन फायर. तिथे बिगिट केलाय, चांगला फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 39. संधी डीजे तुषारला. मडकेला टायमिंगचा बादशाह का म्हटलं जातं याचं उदाहरण त्याने दाखवून दिलं. आपण थँक्यू डीजे तुषार आणि थँक्यू साक्षी ग्रुप असं बोललो होतो, त्यांनी लगेच साक्षीचं गाणं लावून. मग इंस्टावर साक्षी फेमस आहे की नाही तुम्ही पाहू शकता. सकू 003. जाऊया मैदानाच्या आत. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 39. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल ती 39 धावा धावफलकावर आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. चांगला फटका, चेंडू सीमा पार, 4 चौकार.
बॉल द्या मैदानाच्यात लवकरात लवकर. धापलकर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल ती 43. 3 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 1 मैदानामध्ये लढते, जे भवानी स्पोर्ट खाटेघर आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक अर्थातच योगेश दादा खाटेघर सदाशिव खाटेघर आणि संपूर्ण जे भवानी स्पोर्ट खाटेघर सहित दमदार आयोजन. धापलकर धावसंख्या 43. खाटेघर गावाला जर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये कुणी प्रसिद्ध केलं असेल तर त्याचं नाव आहे जग्गूभाई. म्हणजे 11, 12, 15 दिवस नाईट क्रीडा स्पर्धा आयोजित करणं एवढं सोपं नाही. तो त्याच्या पद्धतीने करत असतो. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा व्हाईट बॉल सो मात्र पाहायला मिळेल. जग्गू जग्गू आहे. किंग नेव्हर फेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 44. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण गीतेशला पाहतोय. धावफलकावर धावसंख्या 44. इथे टाकलेला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा अजून एक अवांतरचा इशारा आणि मला वाटतं इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS आणि तिथे वापर होईल मला वाटतं आता सागर कापडी सरांचा. JD11 अर्थात जयदादा धस यांनी पुरस्कृत केलेला संघ. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आणि तोच ग्राह्य धरला जाईल. आता टीम खास करून ब्राह्मणगाव यांना DRS याचा वापर करता येणार नाही. संघाचा धावसंख्या 45. प्रथम बॅटिंग करणारा इथे हवी राहिला आजच्या दिवसात गीतेश याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. तिसऱ्या षटकाचा सामना, 3 ओव्हरची मॅच. कामगिरी कशी होते ते पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे कामगिरी कशी होते त्यावर सर्वांचं लक्ष. आणि रोनक सर्वात महत्वाचं काय असं, एखाद्या माणसाने जर शब्द दिला तर तो पाळला तर खूप चांगलं होतं. जाव्या मैदानाच्या आत उद्या गाव चॅम्पियन प्रीमियर लीग आहे खाटेघर मध्ये. गावातील सर्वच 9 तरुण यंगस्टर, तदनंतर सिनियर, ज्युनियर, लहानपासून मोठ्यापर्यंत उद्या मैदानात पाहायला मिळते. उद्या आणि परवा. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत 45. 45 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते तिसरं. गीतेशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर आकाश. आकाशच्या बॅटमधून फटका चांगला आहे. तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम होताना पाहायला मिळतं. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 धाव इम्पॉर्टंट आहे. आणि आता मला वाटतं तिसऱ्या पंचांची घेतली जाईल मदत. इथे 2 धावा आहेत की रन आउट ते पाहायचंय. काय निर्णय येतो आता तिसऱ्या पंचांचा. तिथे संदीप घायाळ मॅनेजर आहे. शिवप्रेमी शिरगाव सचिन चोरगे सर आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला डॉक्टर विवेक कराळे यांनी प्रस्तुत केलेला कैलास बाबरे अनुस्फोट बोरगाव. त्याची पद्धत त्याची भरपूर चांगली पाहायला मिळाली. इथे धावा येतील 2. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 47 या धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गीतेश
गीतेचा बॉल जसा रडार मध्ये आला तसा पाठवलाय दूर 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 आणि हा सर्वात दूरचा षटकार. संतोष मामा भोईर यांच्या वतीनं खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकाचं प्राइज त्यांचं हे गुणगान गाणार संगीत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे चेंडू आलाय डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धापलेकर धाव संख्या 53 53 धावा. JD11 अर्थातच जयदादा धस यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहत या क्रीडा स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणून आपण चेअर लीडर्स यांच्याकडे पाहतो. मॅन ऑफ द सिरीज कडे पाहतो. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर. इथे टाकलेला बॉल चेंडू हवेत आलाय तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. तिसरीचा प्रयत्न 3 धावा आणि आता चौथीचा प्रयत्न तिथे साज बाज ताज और उस्बेक सरताज 4 धावा कंप्लीट आणि 5व्या धावेला रन आउट. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. टॉस करू आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलाय बाबू. मग चला टॉस करू आपण. शिवप्रेमी शिरगाव आणि रुपेशदादा खाटेकरे आणि संतोष मामा भोईर यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक या मॅचची जे मात्र करतोय. चला टॉस आपण करू. 2च मिनिटं. महत्वाचा टॉस कोण जिंकणार ते आपल्याला पाहायचंय. संदीप कुठे संदीप संदीप घायाळ आहेत ओकेत ना तुम्ही. ओके आता लगेच जाऊ आपण इनिंग मध्ये विजय सरांना बसू. खास करून काय या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य 2 भाऊ ज्यांनी इथे तबाही मचवलेले त्यामध्ये योगेश दादा खाटेकरे आणि सदाशिव खाटेकरे यांचं कौतुक व्हायला पाहिजे. टॉस आपण करतो. निलेश दादा रसाळ आणि मोहन शेठ पवार. मोहन शेठ आणि निलेश शेठ यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. जगदीश भाग्यवंत यांना विनंती करतोय जगूबाई दोन्ही मान्यवरांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतोय. मॅचला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षात आमच्या जुन्नर तालुक्यातील अजून एक नामवंत समालोचक विजय केदार सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद.
JD11 खांडीचा पाडा. जाव्या मैदानाच्या आत जिथे समालोचन आपण विजय केदार सर यांचं ऐकणार आहोत, परंतु इथे काहीसा अवांतर चेंडू पाहायला मिळतो आणि अवांतर माणसं आपल्या जीवनात खूप मिळत असतात. त्यामध्ये आमचे मित्र आहेत अक्षयदादा वाकडे आणि अक्षयदादा खंडागळे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू आणि दिलेला शब्द पाळणारी माणसं आहेत हे सर्वात महत्वाचं. त्यांचं कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. जीवाली जीव देणारी माणसं म्हणजे अक्षयदादा वाकडे आणि अक्षय खंडागळे. ओ टू कमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आपण पाहतो ब्राह्मणगाव संघ मैदानाच्या मध्ये न्यू परशुराम, ज्याला आवश्यकता मला वाटतं 58 धाव्यांची आहे. एक चेंडू अवांतर येताना आपण पाहिलेला आहे. एक धाव धावपलकावरती सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये योगेश आणि योगेश कुटे, योगेश गायकर आणि योगेश कुटे, दोन चेंडू यापर्यंत आपण पाहिलेले आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहतो स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत. इथे सुंदर स्ट्रोक योगेशच्या बॅट मधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू येतोय 4. थोडं टाइम तुम्हाला थांबवतो. खास करून चौथ्या क्रमांकासाठी ऋषिकेशजी जोशी साहेब यांनी पुरस्कार जो मात्र आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं स्नेहल शेट वारगडे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय, स्नेहल शेट यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातोय. मी विनंती करतो सोमनाथदादा खाटेकरे आणि योगेशदादा खाटेकरे की आपल्या शुभ हस्ते स्नेहलजी वारगडे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करू. ओ टू कमेंट्री बॉक्स. 5-7 धावा धावपलकावरती आहेत. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. यावेळेचा बॉल स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो योगेशजी गायकर आपल्याला पाहायला मिळतात. योगेश गायकर हा एक नामवंत खेळाडू आहे. दोन्ही योगेशनं आतापर्यंत न्यू परशुराम स्पोर्ट ब्राह्मणगाव संघासाठी अनेक चांगल्या इनिंग्स केलेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूने गोलंदाजाचं मी कौतुक करेल. चौकारा पाठबळच त्याचा एक सुंदर कमबॅक मैदानावरती. 58 धावांचं एक बलाढ्य लक्ष इथे गाठायचं. योगेश गायकर वरती जिम्मेदारी मोठी आहे. अकुट टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट केला, चेंडू हवे तिथे ड्रॉप दी कॅच. ही कॅच नव्हती, अर्धी मॅच होती. षटकाची समाप्ती होणार आहे. षटक क्रमांक 1 मैदानावरती संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 8 या धावसंख्येवरती विदाऊट लॉस पाठलाग करत असताना न्यू परशुराम ब्राह्मणगाव. काय व्हॅलिडिटी संपली का तुमची? इकडे इकडं व्हॅलिडिटी संपली काय विषय? ओके चहा डीजे. बाहेर या ठिकाणी आपण पाहतो पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, अवांतर. अतिरिक्त एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळेल. जय भवानी स्पोर्ट काटेकर अर्थातच स्वर्गीय विराज मुलतीचषकी क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. धावपलकावरती 9 धावा म्हणजे दोन्ही षटकांची सुरुवात अवांतरनं झालेली आहे. इथे मोठ्या फटक्यांशिवाय आता गत्यंतर नाही. पहा झेल सुटल्यानंतर योगेशजी गायकर यांना स्वतःचा खेळ इथे स्पष्ट करायचा आहे. स्ट्राईकच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा धावपलकावरती. 58चा पाठलाग करत असताना आपण पाहतो टीम आपल्याला पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा बॉल काही समजलेलं नाहीये. इथे आपण पाहणार आहोत काय घडलंय मैदानावरती. मला वाटतं फलंदाज योगेश गायकर या चेंडूवरती पाहत आहे. विकेट. न्यू परशुराम ब्राह्मणगावचा कुठलाही खेळाडू चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जर इथे कंप्लीट करत असेल तर तब्बल कॅश प्राइज आहे 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. तर पाहिजे चौकार षटकारांची आवश्यकता आहे खरं मैदानावरती, पण त्याची पूर्तता कोण करेल? नवीन फलंदाज बंटी जो मात्र मैदानावरती आहे. योगेश गायकर इथे बाद झालेला आहे. जास्त काय करता आलेलं नाहीये.
तर 9 धावा धावपलकावरती अजूनही भरपूर संघर्ष वाटेला आहे. आकाश JD11 खांडीचा पाडा संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्गवरती थर्ड मॅन मध्ये हा चेंडू ढकललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरे होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केलेला आहे आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या येतील. चेक. मॅनेजर सायली मोरे कुठे असेल तर संपर्क साधा. सायली मोरे. 11 धावा च्या इथे स्कोरबोर्ड होते आहेत. 1-11. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये हा चेंडू हलक्या हाताने ढकलला. सिंगल न फरक पडणार नाही. बंटीच्या बॅट मधून एक सिंगल धाव येईल. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 12 ह्या धावा संख्येवरती शांत खेळ आपण मैदानावरती पाहतो. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का असा देखील प्रश्न मैदानाच्या मध्ये पडलेला आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जो मात्र खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन मध्ये चेंडू कव्हर होणार आहे. योगेश जी गुटे अजून प्रयत्न करताना पाहायला मिळतात. योगेश गुटे पण त्यांच्या बॅटवरती चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही आणि पहा पुन्हा एक चेंडू इथे डॉट. 12 वरती धावपलक स्थिर. लक्ष 58 धावेंचा आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक दर्शक दिवाने येतोय. योगेश घुटेच्या बॅटमधून षटकार. झेल बंटी यांची विकेट. फलंदाज बाद. वरती म्हणजे आता फॉर्मेट या मॅचची कंप्लीट केली जाणार आहे. या ठिकाणी पहा मान्य श्री समीर दादा भंडारी अध्यक्ष भाजपा श्री मलंगड मंडळ यांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. तर आपण दादांचं सहर्ष स्वागत करतो. स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकरच्या क्रीडा नगरीमध्ये ती विनंती आहे. खरं तर आपण पाहतो मलंगड नव्हे तर उभ्या मुंबई ठाणे त्याचबरोबर कल्याण असो आणि त्याचबरोबर मुरबाड परिसरामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं
आपल्या सर्व तरुण सहकाऱ्यांना एक प्रेरणादान देणारं व्यक्तिमत्व आहे. अध्यक्ष भाजपा श्री मलंगड मंडळ समीरदादा भंडारी आपण स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहात. आपला आम्ही पुन्हा एकदा स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. झालेला आहे आणि टॉस पाहतो आपण आता या मॅचची फॉर्मॅलिटी या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी आहे. JD11 विजयाच्या दिशेनं खांडीचा पाडा यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये जाता जाता चांगलं करून जाण्याचा प्रयत्न आणि इथे सामना जिंकलेला आहे. JD11 खांडीचा पाडा. अभिनंदन जयधस अँड टीम. DJ या ठिकाणी आपण पाहतो प्रसिद्ध उद्योजक तथा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय संदीप शेठ जगताप आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर माननीय श्री समीरदादा भंडारी अध्यक्ष भाजपा श्री मलंगड मंडळ आणि त्याचबरोबर आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं असं आपलं आधारस्थान आणि प्रेरणास्थान समीरदादा भंडारी या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी सन्मान जो मात्र संपन्न होतो आदरणीय समीरदादा भंडारी यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि मी हा सन्मान करण्यासाठी आदरणीय रुपेश दादा खाटेगरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खरं तर आपण पाहतो अगदी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं आणि पहा एक नेता कसा असावा दूरदृष्टी ठेवणारा नेता म्हणून समीरदादा भंडारी यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झालेली आहे आणि रुपेश दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. पुढील सन्मान होतो रुपेश दादा खाटेकरे आणि सोमनाथजी खाटेकरे दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान घेणार आहोत. संदीपजी जगताप युवा उद्योजक मुरबाड नगरीचे रुपेश दादांना विनंती आहे चला दादा आपल्या शुभ हस्ते परत एक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि मी सोमनाथजी खाटेकरे यांना विनंती करतो या दोन्ही मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान संपन्न होतो आणि हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आकाशला आपण देणार आहोत. आमचे समीरदादा भंडारी साहेब आणि संदीपदादा जगताप साहेब दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब आकाशला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देतो आहोत. चला दोन्ही मान्यवर आकाश चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आकाश या लवकर. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय विराज स्मृती चषक आणि आकर्षक मेडल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धन्यवाद सर्वांचं सहर्ष स्वागत आहे.
सर्वांना प्रथम गुड इव्हिनिंग. चला दोन्ही मान्यवर चला. मान्य श्री समीरदादा भंडारे अध्यक्ष भाजपा, श्री मलंगड मंडळ आणि उभे महाराष्ट्रभर गाजत असणारं लाडकं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर संदीपदादा जगताप युवा उद्योजक मुरबाड, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते देतोय आपण अका चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिकडे चला, तिथे देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. दोन्ही मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते. संतोष मामांना विनंती करतो. संतोष मामा चला आपल्या आपण देखील या तीन मान्यवरांच्या शुभ हस्ते देतोय आपण आकाशला मॅन ऑफ द मॅचचा एक आकर्षक किताब, आकर्षक या स्पर्धेची ट्रॉफी आणि आकर्षक मेडल. खरं तर अनेक आठवणी या संपूर्ण स्पर्धेच्या आहेत. आणि पहा इथे देतो आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. तर जातो आपण मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होणार आहे. मायक्रोफोनवरती येत आहेत निखिलजी ठोंबरे. धन्यवाद. मॅच 23 धावा 1 विकेट. मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि मॅचला जशी सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत. निखिलजी ठोंबरे यांना 3 षटकांचा सामना आहे. इथे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळेल. दर्शनच्या पॅटमधून दर्शनीय स्ट्रोक सिक्सर. श्रावणी पूर्व लाईट्स जाऊया मैदानाच्या धावपलकावर. धाव संख्या सध्याच्या घडीला दर्शनच्या पाठामधून हा दर्शनीय षटकार जो मात्र पाहायला मिळेल. चला बॉल द्या मैदानाच्या आत नवीन लगेचच. गोलंदाज तयार आहेत. 6 ऑन द बोर्ड. हितेश्वर खूप मोठं आक्रमण दर्शन शिंदे या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक बॉल सचिन सर. ओके धापलकावर धावसंख्या 6. दर्शन याच्या पाठमधून आपण सिक्सर पाहिलाय. हितेशला पाहतो आपण गोलंदाजी मार्फत. 3 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय विराज स्मृती चषक जय भवानी खाटेकरचं हे दमदार आयोजन. शेवटचे 2 मॅचेस मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सय्यारात हितेश. ओ हो फुल टॉस. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल.
मी ठरवेल. आता बोरगाव तर बक्षीस पात्र फेरीत आहे. डॉक्टर आहेत समोर, म्हणजे डॉक्टर लगेच दुरुस्त करून देतील. एखादा माणूस आजारी पडला त्यानंतर डॉक्टरकडे गेला, डॉक्टर त्याला 5 मिनिटाचे 500 घेत आहेत का कुठे डॉक्टर? डॉक्टर विवेक कराळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला जो मात्र पाहायला मिळेल. आणि लगेचच डॉक्टरची मला वाटतं चिरंजीव त्यांनी लगेच स्टंप घेतलेला आहे. अजून फायनल बाकी आहे मित्रा. ओके ओके तिथे ठेवा. विकेट येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये वैभव यांना आपण पाहू शकाल. एका बाजूला ओनर आहेत डॉक्टर, एका बाजूला ओनर आहेत पोलीस, आणि दोघांनी भरपूर चांगली सेवा खास करून केलेली आहे कोरोना काळामध्ये. दोघांचंही कौतुक करू. एका बाजूला सचिन चोरगे यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर विवेक कराळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. इथे बॅटल हेही रंगलंय की माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि MJC आहे, ही लढत देखील रंगताना पाहायला मिळेल. दोन मित्र आहेत एकाच टीम मध्ये, खास करून MUCC मध्ये खेळत आहेत. त्यामध्ये सागर आहे, राजू आहेत, गणेश आहेत. इथे टाकलेला बॉल वैभवच्या बॅट मधून आक्रमण आणि जाईल चेंडू आता सीमा पार. वैभवचा धमाका षटकार. एका बाजूला मनुस्फोट बोरगाव आहे आणि त्यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शिवप्रेमी शिरगाव. स्ट्रायकर इनवर आता आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र पोलीस. सचिन चोरगे सुपला शॉट यासाठी ते फेमस आहेत आणि त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. मेघराज सोकांडे यांच्याकडून वैभवच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. जाव्या मैदानाच्या आत जगू, त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा 2 तासांनी करू. शेवटचा बॉल सचिन चोरगे सुपला शॉट यासाठी ते फेमस आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल पेशाने ते पोलीस आहेत आणि पोलीस नेहमी टायमावर येत असतात. बरोबर का चुकीच? नाही, जगूचं वेगळंच काम आहे. गोलंदाज तयार. सचिन ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल. ओ हो, जबरदस्त टोला जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मर्जीत असतील त्यावेळेस योगेदादाची खासियत राहिली. योगेदादा खाटेकर, सदाशिव खाटेकर यांचं कौतुक करू, कारण आलेल्या प्रत्येक ऑफिशियलची एक तंतोतंत काळजी घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे योगेदादा खाटेकर आहे. जाव्या मैदानाच्या आत दाबलेकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात 19. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. सचिन चोरगे यांच्या पाठमधून एक अप्रतिम षटकार आपण पाहिला. दर्शन आलेत या क्रीडा स्पर्धेमध्ये, या नावाचा बोलबाला राहिलेला. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. दर्शन गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल वैभवच्या बारमधून वाडा शॉट. तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल. सागर दादा कडव यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं.
समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक त्यांचं शुभागमन होतं. 5 दिवस या सागरदादा कडव यांच्या माध्यमातून 15 वर्ष ही क्रीडा स्पर्धा चालू आहे आणि 15ही वर्ष पाणी व्यवस्था केलेली आहे. सागरदादा कडव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करतो. सागरदादा तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी तुम्हाला मागील फक्त 6-7 वर्ष ओळखतोय, परंतु तुमचं कार्य भरपूर महान आहे. कारण पाणी जल है तो जीवन आहे आणि खास करून तुमच्या माध्यमातून पाणी व्यवस्था या क्रीडा स्पर्धेसाठी झाली. तुमचं मनापासून आभार. इथे टाकलेला आज चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. मुख्य पंच गणेश गायकर यांचा आपण इशारा पाहतो. अवांतर स्क्वेअर एक पंच राजू राठोड सर आहेत आणि तिसरे पंच सागर कापडी सर. एखादी क्रीडा स्पर्धा आयोजित करणं नियोजित करणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु निर्णय या निर्णयावर ठाम राहणं ही सर्वात मोठी भूमिका आमच्या तीनही मित्रांनी चांगल्या प्रकारे निभावली. त्यांचं कौतुक. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. धावपलकावर धाव संख्या 21, लॉस ऑफ 1. दर्शनचे 2 चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळाले. सुपला शॉट यासाठी सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू आहे सचिन चोरगे, मेजर पोलीस. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल कैलास बाबरे. टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज सचिन बाद. स्नेहल दादा वार दर्शनच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सतीश सोकांडे अर्थात जॉन्टी अर्थात मामा. आणि मामा आपण कुणाला म्हणतो? ज्याला आपल्याला मामा बनवता येतो त्याला मामा म्हणत असतो. तो मामा मैदानाच्या आत. मामू जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये. त्याची कामगिरी कशी होईल ते पाहायचं. धाबलकावर धाव संख्या 21, 21. ओ रिवर्स पहिल्याच बॉलवर मामूचा तडाखा चौकार. बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असे आमचे जवळचे मित्र रितेश दादा मोरे यांचं शुभागमन होते. रितेश दादाचा खेळ पाहण्यासाठी कित्येक क्रीडा रसिक आतुर राहायचे नेहमीच, की कधी रितेश दादा मोरे मैदानामध्ये येतात आणि कधी कव्हरला चौकार षटकार खेळतात. ते व्यासपीठावरच आणि आता व्यासपीठावरून चौकार षटकार खेळतील ही त्यांची ताकद आहे. गोलंदाज तयार. मामा ऑन स्ट्राईक. ओ दुसरा तिथे चेंडू हवेत. कॅच ड्रॉप. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. अमोल पवार प्रसिद्ध उद्योजक या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि अमोल दादा सोमनाथ दादांनी सांगितलंय आलेल्या प्रत्येक मान्यवराचं पहिलं स्वागत. मॅच तिकडे आपण नंतर पाहू, परंतु स्वागत हे फार महत्वाचं. आणि सर्वांचं स्वागत. षटकाची समाप्ती संधी डीजेला. डान्स होईल, डान्स होईल. त्यासाठी आतुर आहेत आमचे गणेश गायकर मिस्टर MPL. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी मुख्य पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून स्वर्लेख पंच राजू राठोड आहेत. म्हणजे ज्यांनी मुरबाडचं क्रिकेट गाजवले असे 3ही पंच आहेत, त्याबद्दल शंकाच नाही. इथे टाकलेला हा चेंडू. इथे टाकलेला हा बॉल. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. आणि गणेश गायकर जगूने सांगितलंय की त्यांना कुठं खेळायला संधी नाहीये, त्यामुळे ते आता थोडेसे माघार घेतात आणि पंच बनवून DJ.
तिच्या आत डबल कव्हर धावसंख्या सध्याच्या घडीला 28. म्हणजे तुम्ही देखील गणेश गायकर यांना फॉलो करू शकता इंस्टावर. खूप मोठं नाव आहे मुरबाड टेनिस क्रिकेट मधलं. इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. आणि आता खास करून नाशिक वरून आलेले पाहुण्यांनी ठरवलंय आपण आता बसायचं नाही, कारण राहिलेत किती मिनिटं, 30 35 40 मिनिटं आपण उभंच राहू, तिथून एन्जॉय करू. त्यांचंही कौतुक. धापालकावर धावसंख्या 28 आहे. गोलंदाज सय्या इथे टाकलेला चेंडू लाईन लेंथ इथे पाहायला मिळेल. काय निर्णय होतो पंचांचा ते पाहायचं. आणि वाईट बॉल हा पंचांचा निर्णय. अवांतर चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 29. 29 धावा धावपलकावर. बुनबुन से बनता है सागर. एक एक धाव फार महत्वाची. इथे टाकलेला बॉल. मामू मोठा फटका खेळायचा, परंतु मामूला आता गोलंदाज ओमकारने मामू बनवलंय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहा JD11 संघ जिंकलाय आणि मला वाटतं दीपवीर बिराडे सर यांनी आता बॅग भरून आणलेले ते खेळाडूंसाठी. ती पैशाचे आहे की कशाचे ते आपण नंतर पाहू, परंतु JD11 हा संघ आपण पाहतो ऑनस्क्रीन. त्यांना आपण पाहतो. आमचे कॅमेरामन त्यांना सोडत नाहीयेत. पहा पाण्याचा बॉक्स आहे ओके, परंतु ते घेऊन आलेले. हे फार महत्वाचं. स्पॉन्सरशिप करणं सोपं नसतं. फुल टॉस. आडव्या बॅटने फटका खेळलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. मला वाटतं खेळाडू तिथे इंजर्ड झालेला आहे थोडासा. पहा लवकरात लवकर पाणी घेऊन जा. 12वा खेळाडू मैदानाच्या आत. 12वा खेळाडू कुठे आहे? तर थोडंसं फास्ट जा मैदानाच्या आतमध्ये. कमिटी गेली तरी चालेल. कमिटी सदाशिव तुम्ही गेले तरी काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या हातामध्ये ते पॉकेट आहेत पैशाचे, म्हणजे आज पगाराचा दिवस आहे त्यामुळं ते ठेवून बाजूला गेले तरी चालतील. यांचा विशेष सन्मान करतोय. रविवार म्हटलं की रितेश दादांना सुट्टी, आणि सुट्टी कुठं घालवायची? क्रिकेटच्या मैदानावर. रितेश दादा दिवसभर आज सकाळपासून होते. त्यांचं लक्ष असेल की नाही माझं होतं ते कुठं होते, परंतु त्यांनी आज दिवसभर एन्जॉय केलाय. आणि रितेश दादा मोरे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. समीर दादा भंडारी यांना विनंती करतो की आपण रितेश दादा मोरे यांचा विशेष सन्मान सुमात्र आपण करणार आहोत. पहा पारितोषिक कुठे लागले जातील याचा काही नियम नाही. हा झाला. सोमनाथ दादा खाटेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सुमात्र आपण करतो. विशेष सागरजी कडव यांचा विशेष सन्मान. 8 वर्ष ज्यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था झालेली आहे त्यांचा विशेष सन्मान सोमनाथ खाटेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सागरदादा कडव तुमचं मनापासून आभार. कित्येक पारितोषिक आलेत सदाशिव माझ्यासाठी, पण त्याला जरा लिमिट आहे. ते शब्द क्लिअर आले पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. 29 ऑन द बोर्ड. ओमकार यांना पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. चला वेळ वाचवा. 3 षटकांचा सामना आहे. हा सामना झाल्यानंतर फायनल आहे मित्रांनो. अमोल पवार यांचा विशेष सन्मान आपण करतोय. जगदीश खाटेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. जगदीश भाग्यवंत मला वाटतं यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. चेंडू सीमा पार. कडक बेधडक हा चौकार.
कोणतंही गाणं लावा, ती स्टेप आहे, ती स्टाईल आहे, टेन्शन नका घेऊ. आणि चेअर्स गर्लची हीच खासियत आहे. जाऊया मैदानाच्या आत. ओ इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल. ओ दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, क्षेत्ररक्षण आपल्यातून, परंतु फेकी चुकीची आहे का ते पाहायचंय. रन आउट, फलंदाज बाद डीजे तुषार.